हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 11. ध्यान हेयास्तद वृत्तयः. हे क्लेश वृत्तीरूप असले तर ते ध्यानाने नष्ट करता येतात. सूत्र क्रमांक 10 मध्ये योगाधिराज पातंजलींनी सांगितलं की क्लेश प्रतिप्रसव करून नष्ट करावे. प्रतिप्रसवाने ते सूक्ष्म होतात, त्यामुळे ते नाहीसे करणे सोपे जाते. परंतु क्लेश सूक्ष्म अवस्थेच्या पलीकडे जाऊन स्थूल झालेले असतील तर त्यांची वृत्ती तयार होते. अशावेळी प्रतिप्रसव क्रिया उपयोगी पडत नाही. जखम वरवर असते तोवर त्याला औषध लावल्याने कातडी धरू शकते. नवीन कातडी आल्यावर मग तेथे जखम झाली होती हे कळत सुद्धा नाही. ती पूर्ण बरी होते. पण जर जखम खोलवर झालेली असेल तर ती सुकून त्याचा व्रण शिल्लक राहतो. हा व्रण सतत जखमेची खूण कातडीवर ठेवतो. क्लेशांचं वृत्तीत रूपांतर झालेलं असेल तर ते प्रतिप्रसवाने सूक्ष्म होत नाहीत, क्षीण होत नाहीत, त्यामुळे ते नष्ट होत नाहीत. यासाठी योगाधिराज पातंजली या सूत्रात ध्यान हा उपाय सांगत आहेत. क्लेशांचं वृत्तीत रूपांतर झालं असेल तर त्या वृत्ती ध्यानाने नाहीशा कराव्या. वृत्ती ही उत्स्फूर्तपणे उफाळून येते. विचाराच्या आधी कृती घडते. एखाद्या गृहस्थाने कुत्रा पाळला तर तो त्याला खाऊ पिऊ घालणाऱ्या, त्याचे लाड करणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर कुणी आल्यास त्यांच्यावर स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे भुंकतो. ही त्या कुत्र्याची वृत्ती असते. क्लेशाचं वृत्तीत रूपांतर झालं की साधकाची वर्तणूक उत्स्फूर्त होते. त्याच्या मनाविरुद्ध घटना घडत असेल तर सारासार विचार होण्याआधी अभिनिवेश हा वृत्तीरूपी क्लेश उफाळतो आणि तो त्या विरुद्ध मतप्रदर्शन करून मोकळा होतो. कारण हा वृत्तीरूपी क्लेश साधायच्या आत उपस्थित असतोच. कारण हा वृत्तीरूपी क्लेश साधकाच्या आत उपस्थित असतोच. त्याला जरा ऊर्जा मिळाली की तो उफाळून बाहेर येतो. अर्थातच या वृत्तीरूपी क्लेशाचा साधनेसाठी त्रास होतो. या वृत्तीरूपी क्लेशाचं ध्यानाने निराकरण करावं. सूत्र क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं की क्रियायोगाने क्लेश कमी होतात आणि समाधी लागते. प्रतिप्रसवाने क्लेश कमी करण्याला क्रियायोगाचा उपयोग होतो. तसेच ध्यान लागण्यासाठीही होतो. ध्यानामध्ये अंतरात्म्याशी तदाकार पावून परमात्म्याशी मिलन घडून येते. यामुळे आपल्याला आत्मभान येते. आपण बाह्यांगाने शांत होतो. आत्मज्ञान सर्व भौतिक वृत्तीतून निवृत्ती मिळवून देते. ध्यानाची सखोलता आणखी दाट होते. त्यावेळी समाधी लागते. आपण अंतर्बाह्य शांत आणि शुद्ध होतो. आपल्याला आत्मदर्शन होते. आपण म्हणजे आत्मा आहोत, त्या परमात्म्याचा अंश आहोत हे आत्मभान येते. अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण होते. आत्मभानाने आपल्याला कोणत्याच इच्छा उरत नाहीत. त्यामध्ये सर्व वृत्ती लोप पावतात. वृत्तीरूपी क्लेश नष्ट होतात. ध्यान याचा रोजच्या व्यवहारातील भौतिक अर्थ घेतला तरी वृत्तीरूपी क्लेश नष्ट करायला त्याचा उपयोग होतो. ध्यान देणे म्हणजे संपूर्ण सजग होणे. ध्यान दिल्याने त्या गोष्टीवर संपूर्ण तदाकारी होते. आपण काय करत आहोत याची जागरूकता आपल्याला येते. आपण जाणून बुजून पूर्ण शुद्धीत राहून भान ठेवून कर्म करतो. ही सजगता, जागरूकता आपल्याला वृत्तीरूपी क्लेशांपासून मुक्त करू शकते. कारण जरी आपली एखादी वृत्ती असली तरीही आपण संपूर्ण जागरूकतेमुळे विचाराच्या आधी कधीही कृती करत नाही.
त्यामुळे आपल्या वृत्तीला जागरूकतेचा अडसर बांध घातला जातो. आपली वृत्ती कधीही उत्स्फूर्ततेने उफाळून येत नाही. अशा प्रकारे आपल्या कृती आधी विचार करण्याचा संयम वाढीला लागतो. त्यामुळे वृत्तीरूपी क्लेश नष्ट होतात. हरिओम.